32 इंच छाती, 140 ते 160 किलो वजन, 6.5 ते 7 फूट उंची, नजरेत असं अंग की अर्धा शत्रू बघून गार व्हायचा. हे मावळे होते माझ्या शिवरायांचे, फक्त शाकाहार आणि निर्व्यसनता याच्या बळावर ताकद होती. खरंच सुंदर आहेत रे आपण. फक्त आपल्याला आपली किंमत कळली, आपल्याला कमीपणाचा मोठेपणा करता आला. दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए. आपण आपलंच कौतुक करायचं. गाव माझं, माती माझी, तालुका माझा, जिल्हा माझा. मग इथं साम्राज्य सुद्धा माझच असलं पाहिजे. तुम्ही माझ म्हणलात तरी हरकत नाही. गावातल्या पानाच्या टपरीपासून शहरातल्या सोन्याच्या दुकानापर्यंत सगळी दुकानं आपली पाहिजे. का? असलीच पाहिजे. अरे दुकानं ती टाकतात, घड्या घालाय आपल्याला ठेवतात का? आपल्याला जाणत नाही कष्ट करण्याची. अहो ताई आमच्याकडे काय पैसा आहे? व्यापार करायला पैसा लागत नाही, डोकं लागतं. आमच्या वर्गात एक पोरग आहे, मी लॉच्या 2nd इयरला आहे. सरांनी त्याला उभं केलं, त्यांना उत्तर देताना आम्हाला कळलं किती बोबड आहे. अख्खा वर्ग हसला, सरही हसले. सर म्हणले मूर्खच का, तू लॉला ऍडमिशन घेतलंय, तू वकिली कशी करणार? तर म्हणला थतलं बोलू नका. कतलं बोलू? थतलं नाही तर कतलं बोलू? अरे तू वकील होणार आहे, तू कशी केस लढणार? तुझं वक्तृत्व प्रबळ नाही, शब्द स्पष्ट नाहीयेत, शब्दांवर फेक नाहीये, धमक नाहीये, तू कसं बोलणार? तर म्हणला कतबी बोलल. कत बोलाल? कतबी कत बोलाल? सर म्हणले ते वकील राहू दे बाजूला, हे 20 रामायणाचे ग्रंथ घे. उद्यापर्यंत यातला एक जरी विकला ना पट्ट्या, हा मास्तर तुझ्या पाया घालून जाईल आणि नोकरी सोडेल. सरांनी अंडरएस्टिमेट केलं त्या पोराला. दुसऱ्या दिवशी लेक्चर भरलं, सरांनी उभा केलं त्याला. काय म्हणले? ग्रंथ विकले? हा तर थगले विकले. सर म्हणलं कस काय? लय थोपय म्हणलं. तर प्रत्येकाच्या दलवाद्यात जायतो, दलवादा वाजवायतो. त्यांनी दलवादा उदलला, त्यांना फक्त म्हणायचं हे बदा हे रामायण आहे, हे बदा हे रामायण आहे, तुम्ही घेता का? मी वाचून दाखवू? लोक म्हणले दिन होय पुढं, तुझ्याकडनं चिता ऐकण्यापेक्षा घेतली ना बरं. स्ट्रॅटजी गणिमी गावा. 2 लाख पायदळ 1 लाख घोडदळ आहे स्वराज्याचं. 2 लाख पायदळ 1 लाख घोडदळ आहे स्वराज्याचं. याच्यापेक्षा 10 पटीनं जास्त सैन्य आहे शत्रूचं. तरी 260 पेक्षा जास्त किल्ले 40 वर्षाच्या आत त्यांच्या नाकाला टिचून स्वराज्यात आणले. हा इतिहास आहे माझ्या छत्रपती शिवरायांचा. एकच वाक्य दादा, स्वतःच्या विकनेसला स्वतःची स्ट्रेंथ बनवा, सक्सेस तुमच्या माथ्यावर असेल, हा विश्वास मी देते. कामयाब वो नहीं होते जिनके सिर्फ सपने बड़े होते हैं. स्वप्न बघून काय होतं रे? कामयाब वो नहीं होते जिनके सिर्फ सपने बड़े होते हैं. कामयाब वो होते हैं जो अपने सपनों पे अड़े होते हैं. जिद्द ठेवा, जगाचा मालक तुमच्या पाठीशी आहे. लोक कधीच कुठली गोष्ट चांगली करू देत नसतात. पर्सनल एक्सपिरियन्स आहे. पर्सनल शांत कीर्तन केलं, न्याबलाट होतं, नुसतंच उभं राहिलं, त्याला काही काळा होती वय. आणि जरा हसून खेळून एनर्जीने कीर्तन केलं, गेलतो कीर्तनाला, येत तर काय नाही तिला, पण नाचू नाचू जिरी होती. मग करू काय? मरू का? लोग कहते थे मरू दे. आसमान में जितने सितारे हो उतनी भी अगर शत्रु हो, आपका बाल न बाका हो, अगर हरी साथ हो, जगाचा मालक पाठीशी आहे. अरे एक संत सांगा ज्यांना संकट आली नाही. अहो ते तुकोबर आहे ज्यांनी गाथा आमच्यासाठी सांगितला. ते तुकोबर आहे ज्यांनी या परमार्थाचा कळस चढवला. तुकोबरांना लोकांनी भगवंताचं नाम घेऊ नये म्हणून शिव्या दिल्या. ते ज्ञानोबर आहे ज्यांनी ज्ञानेश्वरी सारखं अमृत आमच्या मुखात टाकलं. त्या ज्ञानोबरांच्या झोळीत लोकांनी दगड आणि माती टाकली. त्या मुक्ताई ज्यांनी ज्ञानोबरांना उपदेश केला, लोकांनी त्यांना खापर दिलं नाही. ते चोखोबर आहे ज्यांनी भगवंताचं डोळ्यात पाणी आणावं, लोकांनी त्याला दारात सुद्धा येऊ दिलं नाही. ते नाथ बाबा ज्यांनी जगाच्या मालकाला आपल्या दारात नांदवलं, लोकांनी त्यांच्या अंगावर थुकले. अरे त्या जनाई ज्यांनी आयुष्यभर भगवंताला आपल्या संसारात रमवलं, लोकांनी त्यांच्यावर चोरीचा आळ घेतला. अहो ते नाथ बाबा, ते नामदेवराय, ती जनाई, ती मुक्ताई, ते तुकोबाराय, ते ज्ञानेश्वर माऊली, जर लोकांनी ह्यांना त्रास दिलाय, आपली काय कथा आहे? येऊ द्या, किती संकट यायचे ते येऊ द्या, काय रडवायचं ते रडू द्या, अरे काय दुःख यायचं ते येऊ द्या. फक्त जगाच्या मालकावर विश्वास ठेवा, तुम्हाला दुःख सुद्धा दुःख देणार नाही एवढी ताकद भगवंताच्या नामात आहे. दुःखतही ताकद नाही तुम्हाला दुःख द्यायचे. तुकोबाराय म्हणले मी मेलो ना तर बायको लेकर रडणार नाही. मी मेल्यावर रडती माया मोह रात्रंदिस, रडती माया मोह रात्रंदिस. ही ताकद आहे माझ्या भगवंताच्या नामात. मग आम्ही विचारलं देवा फक्त नामावर भागतं काय? विचार करा,
तुम्ही जर तुमचा संसार करत नाही, कारण तुम्ही भगवंत स्वरूपी आहात, तर जगाचा मालक तुमचा संसार करतो. मग इमानदारीनं सांगा, जगाच्या मालका इतका गोड संसार आपल्याला जमणार आहे का? आपण जेवढ्या प्रबळतेनं संसार करू, खरं सांगा आपल्याला जास्त चांगला करता येईल का देवाला जास्त चांगला करता येईल? आपलं सुख आपल्याला जास्त चांगलं कळतं का देवाला जास्त कळतं? आपलं बरं आपल्यापेक्षा आपल्या मायबापाला कळतं. आपला मायबाप कोण आहे? विठ्ठल कुळीचं दैवत, विठ्ठल वीत गोत चित्त, विठ्ठल माय बाप चुलता, बहीण बंधू भ्राता, सर्व समाजा जगाचा मालक आहे. मग एवढंच, मला फक्त जाणीव पाहिजे की त्याच्यामुळे मी आहे. कबीर महाराज वर्णन करतात, मला माहित आहे हे जे चाललंय ना, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, देखती हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है. शब्द लक्षात घ्या बरं का. सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से. लोक म्हणले काय सांगावं, आम्ही बघितलं तेव्हा काही नव्हतं, आता बघतोय काही कमी नाही. बंगला झाला, गाड्या झाल्या, नाव झालं, प्रसिद्धी आली. कस काय? त्यांना कोणी सांगा. कुछ भी फिर भी काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से ये काम हो रहा है. हरि बोल. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से नाम हो रहा है. देवा काय गोड आहे ना. तुम्ही वाजवताय पण माझ्यावर उपकार करताय. दर घी घी ओरडले वय एवढं दर घी आली वय आमच्या गावात दर घी दर दर दान करताय बेकार्याला. लयच माय लोक येडी बाबा. देवाचं नाम जगायला शिकत जा माय बाप. जगाच्या मालकाचं नाव जेव्हा मुखात यावं ना, तेव्हा पांडुरंग मनात आलाच पाहिजे, त्याला भक्त म्हणावं माय बाप. अरे गाणं जरी आलं ना तोंडात, हिंदी गाणं जरी, तरी आठवलं विठ्ठलच पाहिजे. ऐकू हिंदी गाणं जरी आलं तरी आठवला देवच पाहिजे. देवालाच बघून म्हणायचं. हमें भोर जीने की चाहत न होती, अगर तुम न होते भगवान, अगर तुम न होते, हमें भोर जीने की चाहत न होती, अगर तुम न होते भगवान, अगर तुम न होते. देवच आठवा. तुमच्या मनाचा काही भरोसा नाही, जाऊन आला असेल आतापर्यंत. तुम्ही फक्त देवच आठवा, कारण देवच फक्त तुमचं कल्याण करू शकतो, बाकी कुणाच्या ताकद नाहीच रे दादा. लोक म्हणतात देवाचं नाव काय देतं. माझ्याकडे बघा, 22-23 वर्षाची पोरगी मी. इमानदारीनं सांगा, काय एका पायावर राहून तपश्चर्या केली असेल वय वनात जाऊन? न लगती सायास जावे सुखे येतो घरा, हरिमुख्य म्हणा. काय केलं असेल आयुष्यात येऊन सांगा? उपास तापास. लय तब्येतीकडे जाऊ नका माझ्या, खाते मी, लागत नाही माझ्या अंगाला, खाते मी माय बाप. आणि मी आई तुम्हाला लेख म्हणून सांगते, लय उपास तापास करीत जाऊ नका. हाडाची काढा झाली तुमच्या. माझ्याकडे बघू नका, माझी कीर्तनानं झाल्या, तुम्ही तुमचं बघा. हां, इमानदारीनं सांगा, तुम्ही आजारी पडलात, तुमच्या घरातलं काम करायला दुसरी बाई येणार आहे?
ती आणतील दुसरी, तुम्हाला खपन का? ती दुसरीच आणाय बसल्या, तुम्हाला खपणार आहे का? जेवढे आत्मीयतेनं तुम्ही संसार करता दुसरी बाई करणार आहे का? मग कशाला ग माय? ना शरीरासी ताडावे, अतिविषय सेवा वाक्य सर्वता निरोधावा. पोटापेक्षा कमी खायचं नाही, पोटापेक्षा जास्तही खायचं नाही, आणि भलत्याला विचारायचंही नाही. ज्ञानोबराय म्हणले, जयाचे आहिक धड नाही, तयासी परित्र पुससी काही. अहिक म्हणजे जगणं. अहो ज्याला जगता आलं नाही, जगण्याचा आनंद घेता आणि तुम्ही त्याला पापपतनाच्या गोष्टी विचारताय, अरे तेच ऑलरेडी पापात आहे, तो काय मोक्ष देणार आहे तुम्हाला? नका बोल त्याच्या नादी लागू. विनंती माझी. तुमचं कसं झालंय, एक माणूस एका महाराजाकडे गेला, म्हणला वर्षात लेकरू झालं पाहिजे. खरं तर हाच विनोद आहे, पण मरू द्या. महाराज म्हणले हरकत नाही, नारळ घे, तुला वर्षात होईल. हा वर्षानं माघारी आला, म्हणला भामताय तू, वर्ष झालं लेकरू नाही. महाराज म्हणला दुसरा घे, पण माणसात बुंबलू नको, झालं नाही. दुसरा दिला. हा 2 वर्षाने आला, म्हणला पक्का भामताय तू. सगळ्याला सांगत असतो नारळ काय फायद्याचा नाही, एवढे लाईनी लागून उभा आहेत ना लोक. अरे 2 नारळ घेतले, 1 लेकरू नाही. महाराज म्हणले आजपर्यंत माझा नारळ फसला नाही, तुझ्या बाबतीत 2दा फसला, तुझंच काहीतरी चुकतंय. अचानक महाराजाला आठवलं. महाराज म्हणले का रे, जेवढी माणसं माझ्याकडे लेकरू मागाय आली सगळी बायको घेऊन आली, तू 2दाही एकटाच आला, तुझी बायको कुठे? ती म्हणलं लग्न नाही झालं. ते तुम्हीच सांगा, मायबाप किती नारळ दिल्यावर लेकरू होईल? मी सांगते किती भजन केल्यावर देव भेटेल. त्रिवेणी संगमी चित्त नाही ना मी, नामाचे विनमुख. लोक म्हणले ताई निघालतो कीर्तनाला पण यायला जमलं नाही. काय म्हणले ताई आलतो पण बसलं नाही. काय म्हणले ताई बसलो पण मधनच गेलं. काय म्हणले ताई शेवटपर्यंत बसलो पण कळलंच नाही. तुमची चूकच नाही. तुम्हाला कीर्तनाच्या मंडपाकडे यावंसं वाटत नाही, खरंच मायबाप तुमची चूक नाही. तुम्हाला कीर्तनात बसावंसं वाटत नाही, खरंच मायबाप तुमची चूक नाही. तुम्हाला कीर्तन कळत नाही, खरंच तुमची चूक नाही. तुमचं पाप तुम्हाला या धर्म मंडपात बसू देत नाही, हे सगळ्यात मोठं सत्य आहे. पाप नामाच्या हिता आड येतं, तुकोबारांचं वर्णन आहे. माऊली म्हणतात नामासी विनमुख तो नर पापिया हरिविन धावया. खूप ताकद आहे या मंडपात, ज्ञानेश्वरीत गाथ्यात फार ताकद आहे. मला पण म्हणतात ना माणसं, ताई वाचायला काही हरकत नाही, पण ज्ञानेश्वरी आम्हाला कळत नाही. कळावी एवढी सुद्धा गरज नाही. ताकद लक्षात घ्या, ज्ञानेश्वरी कळावी एवढी सुद्धा गरज नाही. घरात ज्ञानेश्वरी असू द्या, तरुण मुलं मुली कीर्तनाला उपस्थित आहेत, रोज एक बोट फिरवा ज्ञानेश्वरीवरनं, एक ओवी वाचा, समजायची गरज नाही. एकतरी ओवी अनुभवा, नाही कळली तरी हरकत नाही, फक्त स्मरण करायचं, त्याच्यावर श्रद्धा ठेवायची. काय ठेवायची? श्रद्धा. नुसतं ज्ञानेश्वरीवर श्रद्धा ठेवा, भाव ठेवा. मायबाप तुम्हाला ज्ञानेश्वरी भाव